हरिओम श्रीराम अंबदने. मी सोनाली बिलाप पवार, चाळीसगाव उपासना केंद्र. मला आत्ताच नुकताच कोरोना होऊन गेलेला. त्या काळात आपल्या बाप्पाने आपल्याला घरी बसून खूप म्हणजे खूप उपासना दिली. आपल्याला खूप बळ दिलं, मानसिक दिलं, आत्मिक बळ दिलं. तर त्या कोरोना काळात जरा मी चाळीसगावला एकटी होती आणि माझे मिस्टर दोघं मुलं हे नाशिकला होते. तर माझ्या इथे वरती जे भाडेकरी असतात, मी पण भाड्याने राहते आणि दुसरा एक भाडेकरी वरती राहतो, तर त्यांना थोडी कोरोनाची लागण झालेली. तर मी म्हणजे खाली राहत होती, पण मी काळजी घेत होती, मास्क वगैरे वापरत होती. तरी पण मला नकळत थोडंसं भीती वाटली. म्हणून मी मुलांना कळवलं, मिस्टरांना कळवलं. ते लगेच नाशिकहून मला घेण्यासाठी आले आणि मी त्यांच्यासोबत नाशिकला गेल्यानंतर मी एक आपली म्हणजे स्वतःची काळजी म्हणून मी एका क्वारंटाईन राहिली. 7-8 दिवस चांगले गेले, व्यवस्थित गेले. सगळे मुलं स्वयंपाक वगैरे सगळं करत होते, माझी काळजी घेत होते, काही त्रास नव्हता. पण नंतर मला अचानक जाणवायला लागलं, मला खूप ताप, खोकला, सर्दी, नंतर अक्षरशः तोंडाची चव गेलेली आणि डोकं इतकं जड झालं की माझ्या डोक्यात असं वाटत होतं कोणीतरी एक मनाचं ओझं ठेवलेलं आहे. इतकं डोकं जड झालं. डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर पण अतिशय म्हणजे बापूच्याच रूपात. पण त्यांनी एवढं सांगितलं की तुला काय होणार आहे, तुझ्याकडे कोणी म्हणेल का तुला बघून की तुला कोरोना झालं असं काही सांगते, चल तरी पण तुला वाटतं ना तर टेस्ट करून घे. तर मला खूप आधार वाटला. माझा बापूच बोलला की तुला काय होणार आहे. आणि मग त्यामुळे मी एकदम निर्धास्त. तर बापूंचं रात्रंदिवस धावा, बापू तू आहेस, मला काही होणार नाही. आणि अगदी 8-10 दिवस जेवण नाही, अगदी तोंडाची चव नाही, म्हणजे ग्लानीत पूर्ण. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तशा या परिस्थितीत पण मुलगा जवळ यायचा, बसायचा तो माझ्याजवळ, पण कोणालाही घरात कुठलीच लागण झाली नाही. नंतर माझं डोकं इतकं जड झालं, मी फक्त दोघी हाताने डोकं चोळ अशी म्हणजे हे दाबायची माझी. आणि मी माझ्या मनातच म्हणायची, एक हात आईचा, एक हात बापूचा. आणि मी सारखं आई बापू. आणि एवढं झाल्यानंतर मग बापूंना म्हटलं, बापू तुम्हीच. आणि उदी माझी म्हणजे सतत उदीचा एवढा अनुभव आहे की 24 तास मी फक्त उदीवरच जगते. की काही झालं घे उदी, आता थोडंसं सर्दी झाली घे उदी, थोडंसं काही दुखायला लागलं घे उदी. उदी म्हणजे माझं अमृत आहे, संजीवनी आहे. आणि बापूंची उदी आणि बापूंचं नामस्मरण की बापू तू बघ, तुला माहिती आहे घरात परिस्थिती काय आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे. नंतर ॲडमिट झाल्यानंतर मी ॲडमिट झाली तर घरात यांचं कोण बघणार, कोण काय करणार. आणि मग नंतर हळूहळू मला खूप म्हणजे बरं वाटायला लागलं, तोंडाची चव आली. त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडली आणि मला त्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही. हरिओम श्रीराम अंबदने.